विलासनगरमध्ये शिक्षणाचा गळा आवळला जातोय की घाणीचा. हिंदी शाळा नंबर 2 परिसरात नरक यातना. अमरावती शहराचा विकास होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रभाग क्रमांक 6 मधील विलासनगर, मोरबाग आणि गवळीपुरा परिसराने महापालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांची लक्तेरे वेशीवर टांगली आहे. येथील हिंदी शाळा क्रमांक 2 आणि लगतच्या बजरंग टेकडी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शाळेत 70 विद्यार्थी पटसंख्येवर असताना केवळ दुर्गंधीमुळे प्रत्यक्ष उपस्थिती 40 ते 42 वर आली आहे. नाल्यातील मेलेली जनावरे आणि सार्वजनिक शौचालयाची असह्य दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले आहेत. एकीकडे बेटी बचाव बेटी पढावच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे विद्यार्थिनींना अशा नरकात शिक्षण घ्यावे लागते आहे. 20 फेब्रुवारीच्या आमसभेत स्वच्छतेवर घणासान चर्चा झाली, परंतु मोरबाग प्रभागात त्याचा शून्य परिणाम दिसला. नवीन निवडणूक आलेल्या 4ही नगरसेवकांकडनं जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र निवडून आल्यानंतर हे लोकप्रतिनिधी प्रभागातून गायब झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. नमस्ते, मैं कंचन गुप्ता, मसानगंज में आंगनवाड़ी है 2 नंबर स्कूल में। वहाँ पे एक साइड में नाला है, वहाँ पे कचरा और डस्टबिन भी रखा जाता है कचरे का, और एक साइड में महानगर पालिका की संडास बनी हुई है। तो सारी दुर्गंध यहाँ पे फैलती है और मच्छर भी आते हैं और दवाई का छिड़काव नहीं होता, और उसके कारण बच्चों को लोग पहुँचाते भी नहीं है, और स्लम एरिया है इधर का।